नागरिकांचा मागास प्रवर्गकरिता एकूण 4 जागा आहेत. 81 येवता, 84 आळस, 88 वरपगाव, 90 शिरूरघाट या 4 जागांपैकी 2 जागा या सोडतीद्वारे आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरिता आरक्षित करत आहोत. कुमारी शिवन्या अमोलगिरी ही त्यापैकी एक चिठ्ठी काढून ती एकूण 4 जागांपैकी 2 जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरिता चिठ्ठीद्वारे आरक्षित करणार आहे. त्यापैकी पहिली चिठ्ठी येवता 81 येवता हा पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरिता सोडतीद्वारे आरक्षित करण्यात आलेला आहे. दुसरी चिठ्ठी कुमारी शिवन्या अमोलगिरी हिने काढलेली आहे, जी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरिता आरक्षित असणार आहे. 88 वरपगाव ही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरिता आरक्षित सोडतीद्वारे करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर ज्या उर्वरित 2 जागा असणार आहेत 90 शिरूरघाट ही नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आरक्षित असणार आहे. 84 आळस ही नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आरक्षित असणार आहे. अशा पद्धतीने आपण शेतचा शुक्रवारचा बाजार आपण फक्त पंचायत समितीच्या मैदानावर भरतो. मात्र आतापर्यंत हा बाजार पूर्णपणे उंबरी रस्त्यावर येत असल्यामुळं या भागातील नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण होती. आपण बघू शकता यावेळेस मात्र आता थोडं नियोजन करण्यात आलेलं आहे. नगरपंचायतलाही आपण कळवलं होतं की हा बाजार खरं तर मैदानात भरला पाहिजे. त्या ठिकाणी पुरेशी जागासुद्धा आहे. सगळी दुकानं जी आहेत, कारण विक्री बी झाली पाहिजे आणि लोकांना त्रास बी झाला नाही पाहिजे या उद्देशानं आता हा सगळा बाजार जो आहे तो मध्ये पंचायत समितीच्या ग्राउंडवर आपण बघू शकता. यावेळेस हे रस्ता जो आहे हा रस्ता सगळा थोडासा रिकामा राहिलेला आहे, कारण दरवेळेस हा रस्ता या ठिकाणी लोक बसतात आणि पूर्णपणे व्यापून जातो. यावेळेस नगरपंचायतच्या आणि बाकी यांच्या सहाय्यानं या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे की हा जास्तीत जास्त बाजार हा पंचायत समितीच्या मैदानावर गेला पाहिजे यासाठी फक्कीही या ठिकाणी मारलेली आहे. आमचं एकच म्हणणं आहे, नगरपंचायतला विनंती आहे या ठिकाणी प्रत्येक बाजाराची व्यवस्थापन झालं पाहिजे आणि या ठिकाणी जो बाजार आहे उंबरी रस्त्यावर कोणत्याही प्रकारे न भरता तो पूर्णतः मैदानावर गेला पाहिजे. यावेळेस नियोजन करण्यात आलेलं आहे. आता सकाळचे 10 वाजता आहेत, मात्र दुपारीच्या नंतरही हीच जी काही केलेली व्यवस्था आहे ती कायम राहिली पाहिजे. दुसरी गोष्ट आमची ही विनंती आहे नगरपंचायतला की जर जिरायत खात्याच्या जागेमध्ये हा बाजार आपल्याला लवकर शिफ्ट करता येत असेल त्या ठिकाणी करावा आणि तिथं मात्र बाजार भरताना प्रत्येक लाईन वेगळी करावी. जसं की या ठिकाणी किराणा लाईन काही व्यापारी असतील याच्या त्यांची वेगळी लाईन करावी, कपड्याची वेगळी, सेव चिवडा वगैरे विक्रेते असतात त्यांची वेगळी, आणि बाजार जी काही इतर गाड्या आहेत फळाचे गाडे असतील किंवा इतर गाडे विक्रेते त्यांना एक वेगळी लाईन दिली पाहिजे. त्याशिवाय जे भाजी विक्रेते त्यांच्या वेगळ्या लाईन केल्या पाहिजे. हे जर केलं, एकदा शिस्त लागली केकच्या बाजाराला, तर निश्चित लोक ऐकतात. आज आम्ही प्रयत्न केलेला आहे. आज बऱ्यापैकी लोकांनी ऐकलेलं आहे की लोकांना माहीत नसतं, इथं जसे येतील तसे लोक बसतात आणि मग जो वाहतुकीची कोंडी होते आणि इतरही समस्या निर्माण होतात. आमचं एवढंच म्हणणं आहे, केज नगरपंचायतनं चांगलं या ठिकाणी यावेळेस सहकार्य केलेलं आहे.
असं सहकार्य प्रत्येक कामात केज नगरपंचायतनं करावं आणि केजच्या समस्या सोडवायच्या. याला काही निधी लागला नाही, याला काही मोठी वेगळी अशी रचना लागत नाही, याला फक्त इच्छाशक्ती लागते आणि थोडंसं व्यवस्थापन लागतं आणि शिस्त लावण्यासाठी जागेवर पोहोचावं लागतं. एवढं झालं तर निश्चित या ठिकाणी अशा गोष्टी होतात. या ठिकाणी नगरसेवक पुत्र बाळासाहेब गाडवे हेही या ठिकाणी आमच्यासोबत आलेले आहेत आणि एकूणच उमरी रस्ता या बाजारच्या वेळीस तरी रिकामा ठेवण्यामध्ये या ठिकाणी यश मिळालेलं आहे. पुढच्या वेळेसही असाच हा रस्ता रिकामा राहून बाजारही भरला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे.